नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्यावर मी तुमचा आभार मानतो. आज मी थोडंसं शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. तर ह्या बोरीबद्दल शेतकऱ्यांशी काही शंका आहे, तर ते आमचे काय चर्चासत्र होईल त्यावेळी शेतकऱ्यांचं काही प्रश्न आहे ते मला विचारणार आहे. तर सर, तुम्ही कुठून आलेले आहेत? नाशिक जिल्हा निफाड तालुका मानुरे गाव. कुठून आलेले आहे? तर सर, तुमचं बोरीचं नियोजन करण्याचं कारण थोडं सांगू शकता का? तुम्हाला माहिती कशी भेटली? यूट्यूबवर आहे. बरं, तुम्हाला यूट्यूबद्वारे माहिती माझी भेटली, परंतु काही आमच्या सहकारी संघगडे म्हणजे तिथल्या सिन्नर वगैरे इथल्या एरियामध्ये कोणाची ओळख होते? निफाडमध्ये तुमचे काही वराठी आलेली आहे. हां, बरं बरं मेघाला आहे, सोमटण आहे गावी. बरं बरं बरं. तर सर, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय आणखी माहिती पाहिजे ती मला विचारा तुम्ही. ती लागवड कशी केली पाहिजे, जमिनीत किती ठेवलं पाहिजे, ती तास मारून लावलं पाहिजे का भोत करून लावलं पाहिजे? तर ह्या बोरीची लागवड करताना तुम्ही काही काही शेतकऱ्यांना तास मारायची गरज म्हणजे भासली जाते. त्याचं कारण की पाणी जर जास्त असेल तर, आणि ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी साचत नसेल किंवा पाणी कमी असेल म्हणजे जास्त जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला तास मारावंच लागते, म्हणजे गुंत तयार करावा लागतो. आणि पाणी कमी असेल तर तुम्ही प्लेनमध्ये लागवड करायची. प्लेनमध्ये लागवड करताना तुम्हाला पहिल्यांदा ट्रॅक्टरनं सिंगल पलटी नांगरानं एक सरी मारून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही लागवड करताना तुम्ही ऊसाचा पालापाचोळा वगैरे सरीमध्ये टाकायचा. टाटा कंपनीचे जिओग्रीन, लिंबोळी पेंट किंवा तुमचं आणखीन वेगवेगळं जे जैविकमध्ये खत आहे ते खतं टाकून घ्यायचे आणि पूर्ण जी माती काढलेली असते ती मातीनं पूर्ण बुजून घ्यायची. आणि बुजल्यानंतर मग तुमचं जे आखणी आहे, म्हणजे आपण हे जे आखणी सांगताना 10x15 सांगतोय, किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा जर ट्रॅक्टरवर आणखीन तुम्हाला मशागत करायचं तुम्ही 10x15च्या ठिकाणी 16x12 पण करू शकता, काही अडचण येत नाही. तर तुम्ही ते आखणी करून काढ्या लावून त्याचं रोप लावताना हे रोप ज्यावेळेस तुम्ही नेणार आहेत त्यावेळेस तुम्हाला ह्या रोपाची पिशवी जेवढं गट्टू आहे तेवढाच गट्टू तुम्ही लावायचा. फक्त एक गट्टूपासून एक बोट तेवढं जमिनीमध्ये खाली ठेवायचं. म्हणजे तुम्हाला मी जे पूर्ण टाकायला सांगितलं ते फक्त रोप नेल्यानंतर पहिलं एक पाणी ड्रिपनं गेल्यानंतर ते मग तुम्ही पहिलं पाणी ड्रिपने गेले की फक्त एक फऱ्या मारायचा आणि ते रोप लावून घ्यायचं, कारण तुमचं खत तर ऑलरेडी गेलेलं असतं. पाणी किती दिवसानंतर द्यायचं? रोप लावल्यानंतर पहिलं 5-6 तास जरी पाणी गेलं तरी चालतं. ह्याला गारवा होणं गरजेचं आहे. आणि पहिलं तर ऑलरेडी आपण थोडा ओलावा केलेलाच असतो. मग हे 5-6 तास त्याचा ओलावा झालेला आहे आणि रोप पण त्याला पाणी लागलेलं आहे. पहिलं पाणी तुमचं जातं. पहिलं पाणी गेलं तर पहिला 1-2 दिवस गॅप पडतो आणि पहिल्या पाण्याला तुम्ही सुरुवातीला रॅली गोल्ड. जादा पाऊस झाल्यानंतर हे पाणी झाडं बुडाले कदाचित पावसाने, हां, तर काही अडचण येऊ शकते. ज्यादा जर पाणी झालं आणि जर रोपं पावसात बुडाली तरी ह्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त ज्यावेळेस तुमची जमिनीमधनं पाणी हडकलं जातं त्यावेळेस तुम्ही ट्रायको किंवा सल्फरची डस्टिंग करून घ्यायची, म्हणजे थोडासा जमिनीला कोरडापणा आला पाहिजे आणि बुरशी वगैरे कंट्रोल झाली पाहिजे. बस. आणखीन लावते वेळी त्याला काही असं औषध वगैरे सोडून किंवा काही बुडाला सोडून काही असं लावायचं? लावत्या वेळेस तुम्हाला मी फक्त ते सांगितलेलं सर, ज्यावेळेस आपण स्लरी पूर्ण सिंगल पलटीचा तास मारलेला असतं त्यावेळेस आपण ते ऊसाचा पालापाचोळा टाकणारच आहे. त्याच्यामध्ये आपण टाटा कंपनी जिओग्रीन, लिंबोळी पेंट किंवा आणखी सेंद्रिय खत टाकणार आहे. आणि शेणखत वगैरे चालतं का त्यांच्या बुडाला? हां, ह्याच्यामध्ये आता तुम्ही जे विचारला पॉईंट तो महत्त्वाचा पॉईंट आहे. तर ह्याच्यामध्ये शेणखत जे आहे ते पहिलं वर्षभर शेणखत वापरायचं नाही. आता ही जर शेणखताचा मी जर विषय काढला तर बऱ्यापैकी शेतकरी म्हणते शेणखत का वापरायचं नाही. तर शेणखत जर आपण वापरलं तर ह्या रोपांची मुळी जी असते तर नाजूक असते. म्हणजे हेच रोप नाही, तुम्ही कुठलेही झाड घ्या त्याची मुळी असते ती कवळी असते. त्यामुळे शेणखतामुळं वाळवी, हुमणी ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्याला त्रासदायक राहतात. त्याच्यामुळे शेणखत पहिलं वर्ष तर टाकायचं नाही. आणि पहिल्या वर्षानंतर मग तुम्ही शेणखत 1 नाही 2 पाटे टाकले तरी काय प्रॉब्लेम येत नाही. छाटणीचा कालावधी किती असतो, कोणत्या महिन्यामध्ये छाटणी घेतली आता पाहिजे? छाटणीचं आता ते तुम्ही जे सांगितलं ते आता हे त्यामध्ये एक करायचं की तुम्ही रोप लावताना किंवा रोप लावल्यानंतर ह्या कलमाच्या पट्टीच्या खालचा फुटवा जे येतो तो 12 महिने तुम्हाला किंवा पहिलं 5-6 महिने लक्ष देणं गरजेचं आणि काढणं गरजेचं आहे. आता हे जर तुम्ही पट्टीच्या खालचं काढत असाल तर त्यावेळेस हे पट्टीच्या वरी तुम्ही ह्याला डोळा मानला जातो, पण हा मेन डोळा आहे आणि इकडे पण साईडला फुटलेला आहे. तर हे साईडचं जे आहे ते गावरान आहे. तर फक्त तुम्ही लक्ष काय दिलं पाहिजे की डोळा जे असतो तर डोळ्याची बाजू ही अशी त्रिकोणी असते. तर त्रिकोणी बाजूतनं हा डोळा लक्षात ठेवायचा आणि हे जे आलेलं आहे ते हे गावरान आहे. तर हे गावरान पण तुम्ही काढून घेतलं पाहिजे. आता हे काढून घेतल्यामुळे तुमचं जे आहे ते डोळा व्यवस्थित राहतो आणि हे गावरान येत नाही. हे झालं तुमचं. आणि आता तुम्ही जे बोलले की आपण ह्याला शेंडा वगैरे कधी मारला पाहिजे किंवा छाटणी कधी केली पाहिजे. रोप लावल्यानंतर हे रोप ज्यावेळेस 1 फुटाचं होत आहे त्यावेळेस 1 फुटाचं रोप ज्यावेळेस होईल त्यावेळेस नॉर्मली कवळा शेंडा मारला जातो. हे जे माझ्यापाशी रोप आहे ते फक्त हे
5 ते 6 इंचचं रोप आहे, तर आपल्याकडं असे तुम्हाला रोपं हे असे एक ते 1.5 फुटाची रोपं आपल्याकडे उंच आहेत. तर हे उंच रोप जे लागवडीसाठी आहे, बोरीसाठी जर रोप घेतलं लागवडीसाठी, तर ह्या मोठ्या रोपापेक्षा ही लहान रोप लागवडीसाठी एकदम योग्य आहे. ह्या मोठ्या रोपांचं जे मेन प्रॉब्लेम जे आहे ते सिंगल काडी गेलेली असते, तर या सिंगल काडीला बोरीला उपयोग नाही. तर हे जर तुम्ही रोप नेहलंच मोठं समजा, तर बरोबर अर्ध्या फुटावरून हे रोप इथून कट मारणं गरजेचं आहे. इथनं जर तुम्ही कट मारलं तर खाली त्याला ब्रांचेस फुटतात. आता तुम्हाला इथं नॉर्मली डोळा फुटलेला दिसतोय, तर ह्या जे इथनं जर आपण अर्ध्या फुटावरून जर हे रोप मारलं तर ह्याला भरपूर साईडनं ब्रँचेस फुटणार आहेत. झाड लावल्यानंतर किती दिवसानं अर्ध्या फुटावर कट करणे? झाड हे जर मोठं तुम्ही रोप नेलं तर डायरेक्ट रोपं लावताना जर तुम्ही कट मारलं तरी चालतंय, अर्ध्या फुटावरून कट मारलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि ज्यावेळेस ह्याला ज्यावेळेस तुम्ही अर्ध्या फुटावरून कट मारणार आहे आणि रोपं ज्यावेळेस फुटतात त्यावेळेस 1 फुटाची फांदी झाली की फक्त हे जे तुम्हाला कावळा शेंडा दिसतो वरी, एवढा कावळा फक्त शेंडा मारायचा. हे कावळा शेंडा मारलाय की जागेवर स्टॉप होतंय, जागेवर स्टॉप झाली की साईडला ब्रांचेस फुटायला चालू होतात. मग या साईडला ब्रांचेस 1 फुटत नाही, अशा 5-6 फुटतात. तर प्रत्येक ब्रँचेसचं तुम्हाला कळलं 1-1 फूट झाली की शेंडा मारणं गरजेचं आहे. मग ते ही झालं पुन्हा दुसरं 5-6 वगैरे झालं आणि तर 1-1 त्या फुटावर 5-6 ह्याला पण आणखीन आलं तरी त्याला पण शेंडा मारणं. हे झाड तुम्ही जागेवर गोल डेरेदार करून घ्यायचं. जर किती वखत याची शेंडा मारायचा? जसं येईल तसं किती काय येणार आपण शेंडे मारायचं. आणि तुम्ही जर आता रोपाची चांगली वाढ केली, आता हा 1 जुलै आज तारीख आहे, आणि तुम्ही जर हे आजच्या ऐवजी तुम्ही 2-3 दिवसांनी लागवड केली, समजा जुलै महिन्यात लागवड झाली, तर तुमचा ही जुलैचा महिना धरा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत 5 महिन्यात हे जर रोप तुमचं कमीत कमी असं 4 फूट, 4.5 किंवा 3 फूट जर रोप झालं, झाडाला तुमची फ्लावरिंग जर असेल तर सोडायची नाही, आहे तशी धरायची. तुम्हाला 5 किलो 10 किलो जे काय माल निघेल ते तुमचं वर्ष वाया जात नाही. ते फक्त एवढी काळजी घ्यायच्या बोरीमध्ये. आणि ह्या बोरीत लावायचं एक कारण म्हणजे की आपण लावले आणि 6 महिन्यात उत्पन्न चालू झालं, एक काम आहे याचं. म्हणजे छाटणी करायची पहिली गरज नाही, पहिली छाटणी मारायची, शेंडा मारायचा. छाटणीचा पहिला 6 महिन्याला कातर लावायची नाही, फक्त शेंडा मारण्याची काळजी घ्यायची. तुम्हाला सांगितलं 1-1 फुटावर प्रत्येक फांदीला शेंडा ही 1 किंवा 2 माणसांचं लक्ष ठेवायचं घरातल्या, आणि त्याच्यावर व्यवस्थित शेंडा मारून घ्यायचं. खाली झाड तुमचं 3 फूट होण्याऐवजी खाली तुमचं 2.5 ते 3 फूट राहू द्या, आणि खाली 1.5 राहू द्या. जर तुम्हाला तेवढंच उत्पन्न देणार आहे, मोठं झाल्यावर पण तेवढंच उत्पन्न देणार आहे. पण मोठं झाल्यावर झाड 1 कली जाणार आहे, ही जागेवर गोल डेरा होणार आहे. त्याचा फायदा हे आहे. आणि मेन म्हणजे आपण खाली ज्यावेळेस ह्याच्या ब्रांचेस तयार करतोय त्याचा फायदा एकच की ज्यावेळेस आपण अर्ध्या फुटून हे कट मारतो नंतर 1 वर्षानंतर, त्यावेळेस आपण खालनं कट मारताना अर्ध्या फुटून 3 जर आपण बुडं जर खालची कट मारली आणि त्या 3ला आपण 2-2 किंवा 3-3 जर फांद्या ठेवल्या तर ते आणखी तुम्हाला उत्पन्न फायदेशीर आहे. त्याचं काही शेड्यूल जे असेल तुम्हाला नेक्स्ट तुमच्या व्हिजिटला वगैरे आल्यावर मी तिथं सांगेल तुम्हाला. आतापर्यंत तुम्हाला ह्याची माहिती पूर्ण कळली? हां कळली. आणि छाटणीनंतर म्हणजे पुढली छाटणी कोणत्या महिन्यात घेतलं पाहिजे? सीजन हा कोणत्या महिन्यात धरला पाहिजे? पुढली छाटणी जी आहे 12 महिन्यानंतर. 12 महिन्यानंतर तुम्ही 15 फेब्रुवारी पासून ते 1 जून पर्यंत त्याचा छाटणीचा कालावधी राहतो. त्याच्यामध्ये तुम्ही कधी पण घेऊ शकता छाटणी. काही जण छाटणी केल्यानंतर झाड केव्हा तयार होऊन बारला? त्याला 5-6 महिन्यात कालावधी जातो. 5 ते 6 महिने कालावधी जातो. समजा तुमची फेब्रुवारीमध्ये छाटणी झाली, छाटणी म्हणजे पण बोडा पाहूनच करणे ना हा, दरवर्षी? बोडं पाहून. छाटणी पण करत असताना कसे केले पाहिजे, लहान मुलाचं ज्यावेळेस मनगट असतं लहान मुलाचं, त्या मनगट एवढं खोड झालं पाहिजे किंवा आपल्या पायाचा अंगठा जाड तेवढं खोड झाल्यावरच ती छाटणी करायची, नाही तर करायची नाही. हे पण त्याची मेन महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच विचार. हां, आणखी काय विचारायचं आहे? तर अशा पद्धतीने जे काय आम्ही शेतकऱ्यांना मी माहिती सांगितलेली आहे, तर ह्या माहितीतनंच तुम्हाला आणखीन काय नवीन जर काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा नंबर 820 822 1007 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व आपल्या नर्सरीत हे जे काय तुम्हाला साईडला रोपं दिसतात, हे काय रोपं तुम्हाला लहान आणि मोठी रोपं आहेत. आणि दोन्ही रोपांमधला तुम्हाला फरक सांगितलेला आहे. तर बोरीमध्ये लागवड करताना शक्यतो लहान उंची जे रोपं असतात म्हणजे 5 ते 6 इंचाची तीच रोपांची लागवड करावी असं मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे. तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना आपली ही व्हिडिओ पुढे पाठवा. धन्यवाद.